नगराध्यक्ष निवडणुकीत आज मोठी हालचाल पाहायला मिळाली। काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी मोठ्या रॅलीसह आपल्या उमेदवारांचे नामांकन अर्ज दाखल केले। पण शहरभर मुख्य चर्चा पक्षांवर नाही तर या दोन्ही उमेदवारांच्या नातेसंबंधावर आहे। कारण ही दोन्ही उमेदवार दोन भावांच्या पत्नी आहेत। त्यामुळे यावेळची निवडणूक थेट घरातील आमने-सामने बनली आहे। भाजपकडून माजी नगराध्यक्ष सौ नलिनीताई प्रकाशराव पाटील भारसाकडे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह दमदार शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल केला। ढोल ताशे घोषणाबाजी आणि मोठी गर्दी भाजपने आपल्या ताकदीची जोरदार झलक दाखवली। त्याचवेळी काँग्रेसकडून सौ मंदाकिनीताई सुधाकर पाटील भारसाकडे यांनीही मोठ्या उत्साहात अर्ज दाखल केला। खासदार बळवंत वानखडे, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकडे आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती दिसून आली। ही लढत अधिक रंजक होण्याचे कारण म्हणजे यापूर्वी दर्यापूरमध्ये अशाच प्रकारची कौटुंबिक टक्कर रंगली होती। त्यावेळी सामना होता काँग्रेसचे तालुका प्रमुख सुधाकर पाटील भारसाकडे विरुद्ध भाजपच्या सौ नलिनीताई प्रकाश पाटील भारसाकडे। त्या लढतीत नलिनीताई यांनी प्रचंड मतांनी विजय मिळवत काँग्रेसला मोठा धक्का दिला होता। आता याच घरातील पुन्हा एकदा संघर्ष उभा राहिला आहे। मात्र यावेळी थेट दोन भावांच्या पत्नी आमने-सामने आल्या आहेत। मतदारांमध्ये आता एकच चर्चा, घरातलं नातं बाजूला ठेवून कोण जिंकणार मैदान। भाजप नलिनीताईंच्या पूर्वीच्या प्रचंड विजयावर आणि संघटनेच्या ताकदीवर भरोसा ठेवत आहे, तर काँग्रेस मंदाकिनीताईंच्या उमेदवारीद्वारे घरातील समीकरण बदलण्याची शक्यता शोधत आहे। दर्यापूरमध्ये ही निवडणूक केवळ काँग्रेस विरुद्ध भाजपची राहिलेली नाही, ती झाली आहे घर विरुद्ध घराची सर्वात आकर्षक आणि चर्चेतील टक्कर। निवडणूक जवळ येत असताना शहराची नजर आता या दोन भावांच्या दोन पत्नींच्या जोरदार लढतीकडेच लागली आहे।